विठ्ठल विठ्ठल हरि प्राप्तीसी उपाय धरावी संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधन एका जनार्दनी संता पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विष्णोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोजरजनिजमणमुकुरसुधारी वरणो रघुवर विमलजसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारा हरि कीर्तन में हरि कीर्तन में। हरि हरि प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधाती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त पैठण निवासी शांतीचे सागर शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा संतांचं महत्त्व पटवून देणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्त वांछा कल्पदर रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर वरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मव्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं आपल्या या गावामध्ये काशाई देवी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहामध्ये आज 3ऱ्याच दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडं आलेली आहे. माझं परमभाग्य समजेल. अगदी ही जी चास नगरी आहे काशाई देवीच्या पदस्पर्शानं पावन झालेली सुंदर अशी ही भूमी आहे आणि त्याच भूमीमध्ये सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेली आहे. अगदी प्रथमतः मी सर्व गावकरी मंडळींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल, कारण ही सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं माझ्यापर्यंत ही सेवा आलेली आहे, म्हणून तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करेल. अभंगाचा विस्तार या ठिकाणी मला करायचा आहे, पण या कीर्तनासाठी ज्यांची सुंदर अशी साथ संगत मला लाभलेली आहे
आता त्यांचं वर्णन मी करावं इतकी मोठी मी नाहीये. तुकोबाराय म्हणतात, मज पामराय काय थोरपण पायेची वाहन पायी बरी. अगदी त्याप्रमाणे ज्यांनी सुरुवातीला अगदी सुंदर गोड अशी चाल गायली, महाराष्ट्राचं वैभव म्हणायला हरकत नाही. संगीत अलंकार, संगीत विशारद, आदरणीय हरिभक्तपरायण धन्यकुमार महाराज मुरकुटे गुरुजींसाठी टाळी वाजवा. जेवण झालं नाही का? टाळ्यांचा आवाज आला नाही. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद, संगीत अलंकार महाराजांचं नाव रामेश्वर महाराज सुपेकर गुरुजी या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर ज्यांची सुंदर अशी साथ या ठिकाणी आहे, संगीत अलंकार, संगीत विशारद, हरिभक्तपरायण रवी महाराज पवार गुरुजी या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्याचबरोबर ज्यांची सुंदर अशी साथ लाभलेली आहे, संगीत अलंकार, संगीत विशारद, ज्यांचं वर्णन आमच्या गुरुजींनी करावं, प्रमाणांचा बादशहा ज्यांना म्हटलं जातं, रोहिदास आबा जगदाळे गुरुजींसाठी टाळी वाजवा. अगदी या सर्वांच्या चरण मी नतमस्तक होईल, कारण सगळे माझ्यापेक्षा वयानं, अधिकारानं, ज्ञानानं, तपानं, सगळ्याच गोष्टीनं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. मृदंगाला ज्यांची सुंदर अशी साथ या ठिकाणी आहे, तालमणी, संगीत अलंकार, मृदंग महामेरू संकेत बाबा या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्याचबरोबर संगीत अलंकार, मृदंग महामेरू हरिभक्तपरायण केशव महाराज कुंभार या ठिकाणी आहेत. गुरुजींचेही धन्यवाद. आणि सर्वच हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्यांच्यामध्ये भगवंताचं नामचिंतन आपल्याला पाहायचं आहे. अगदी या ठिकाणी चोपदार बाबा आहेत, तुम्हालाही धन्यवाद. आमचं जे काही गाणं असेल, वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. रविदादांसाठी जोरात टाळी वाजवा. दादांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि तुम्हाला परत कधी वाटलं या सप्ताहातली कीर्तनं पाहावीत तर यूट्यूब चॅनल ही या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी कीर्तन एकच आहे ना, एकच चॅनल. दादांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. तुम्हालाही धन्यवाद. आणि सर्वच हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्यांच्यामध्ये भगवंताचं नामचिंतन पाहायचं आहे. अगदी या सगळ्यांचं गाणं ऐकल्याच्या नंतर आपल्याही कीर्तनामध्ये कुठंतरी आपल्याही गळ्यामध्ये एक गाण्याचा किरण उगवावा, एवढं सुंदर ज्यांचं गाणं, या सगळ्यांसाठी परत एकदा जोरात टाळी वाजवा. सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होईल. आणि सगळ्या गावातील पंचकृषीतून आलेले सर्व भाविकजन असतील, पुरुष मंडळी असतील, आणि मला वाटतं हा सप्ताह नावासाठी नाही तर हा सप्ताह नामासाठी आहे. कारण मला ज्यांनी बोलवलं त्यांनी सांगितलं ताई नाव आमचं घ्यायचं नाही. तेव्हाच मला समजलं हा सप्ताह फक्त नामासाठी आहे. म्हणून लक्षात घ्या. अगदी सुंदर भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या सप्ताहाचं अगदी गोड असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि अण्णा मी खरं सांगू का, हा सप्ताह मी खूप दिवसापासून यूट्यूबवरती पाहत होते. मला इच्छा होती, मी माझ्या गुरूंसोबत इथं आलेली आहे, पण तेव्हा सप्ताह इथं नव्हता, तिकडे होता मंदिराकडे. तेव्हा मी पाहिलं, तेव्हापासून अगदी मनात कुठेतरी इच्छा निर्माण झाली की या सप्ताहामध्ये कुठेतरी कीर्तन करण्याचं भाग्य मला लाभावं. आणि खऱ्या अर्थानं काशाई देवीने अगदी याच वर्षी मलाही बोलवणं केलं. आईंच्या कृपाशीर्वादाने इथपर्यंत येण्याचा योग मलाही प्राप्त झाला. म्हणून सगळ्यांच्या मनापासून कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करेल. अगदी या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी आहेत, सगळे टाळ घेऊन उभे आहेत. बाबा माझे आजोबा मला सांगायचे, गुरुजी टाळ का वाजवायचा? आपल्या जीवनाचा विटाळ घालवण्यासाठी टाळ माणसानं वाजवला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी या वारकरी संत, या वारकरी संतांच्या, या वारकरी संत. मस्तक है पायावरी या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. माई भगवतीच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं माई भगवतीला वंदन करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. म्हणून उदो बोला, उदो बोला.
ग्रंथ पुराणांचा जर अभ्यास केला तर देवी भागवत नावाचा एक ग्रंथ आहे. ऐका बरं, थोडंसं बारकाईनं ऐका. जगदंबा तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. अगदी देवी भागवत नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये रंभक आणि करंब नावाचे 2 राक्षस होते. अगदी दानवांचं राज्य निर्माण करण्यासाठी भगवंताची ब्रह्मदेवाची तपश्चर्या त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. करंब नावाचा राक्षस पाण्यामध्ये गेला आणि पाण्यामध्ये जाऊन भगवंताची तपश्चर्या तो करू लागला. आणि रंभक नावाचा जो राक्षस होता तो राक्षस अग्नीच्या समोर बसला आणि अग्निदेवतेची तपश्चर्या तो करू लागला. इंद्रदेवानं विचार केला, ही राक्षस भयानक आहेत, यांना मारलं पाहिजे. मारलं नाही तर आपलं इंद्रपद हिसकावून घेतील. म्हणून इंद्रदेवांनी मगरीच्या रूपामध्ये आले आणि करंब नावाच्या राक्षसाला ठार केलं. जो रंभक नावाचा राक्षस होता त्याला समजलं आपल्या भावाला मारलं गेलं. म्हणून तो रंभक नावाचा राक्षस ज्या अग्नीच्या समोर बसलेला होता त्या अग्नीमध्ये उतरला आणि त्या अग्नीमध्ये जाऊन अग्निदेवतेची तपश्चर्या तो करू लागला. अग्निदेवता प्रसन्न झाले. विचारलं, बोल तुला काय पाहिजे? म्हणे, हे त्रैलोक्य माझ्या ताब्यात यावं, माझा विजय याच्यात नवल नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला यावा की हे सगळं त्रैलोक्य त्याच्या ताब्यात जावं, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. देव म्हटले, तथास्तु. म्हणजे जंगलामध्ये जात असताना जी कुठली मादी तुझ्या समोर येईल त्या मादीसोबत संयोग करायचा आणि तुझ्या पोटी पुत्र जन्माला येणार. तो राक्षस निघाला. जात असताना, जंगलामध्ये जात असताना व्याकुळ झालेली एक म्हैस होती. हा राक्षसच शेवटी. ती म्हैस दिसली आणि त्या म्हैशीसोबत यानं संयोग केला आणि त्या म्हैशीच्या पोटी महिषासूर जन्माला आला. म्हणून त्याचं नाव महिषासूर ठेवलं गेलं. विठ्ठल विठ्ठल. आणि तो महिषासूर जन्माला आल्याच्या नंतर तो महिषासूर देवी देवतांना त्रास देऊ लागला. मृत्यू लोकामधल्या लोकांना तो त्रास देऊ लागला. देवी देवतांना त्रास देऊ लागला. देवाने विचारलं, बोल तुला काय पाहिजे? एवढं पद त्यानं प्राप्त करून घेतलं जीवनामध्ये. हे त्रैलोक्य त्यानं काबीज करून घेतलं होतं. त्रैलोक्य त्याच्या ताब्यात होतं. तरीही देवानं विचारलं, अजून तुला काय पाहिजे? म्हणे, मला मरण नकोय. बाबा, आपल्या सगळ्यांचं गाडं इथंच थांबतं. मरण नकोय. देव म्हटले, ते मलाही चुकलं नाही. ज्याच्याकडे मागतोय हे त्याला पण चुकलेलं नाही. दुसरं काहीतरी मागून घे. त्यावेळी लक्षात आलं, मला मारणाऱ्या या जगामध्ये स्त्री अबला आहे. स्त्री मारू शकत नाही. स्त्री कमजोर आहे. स्त्री काहीही करू शकत नाही. लक्षात आलं आणि त्या महिषासुरानं देवाला सांगितलं, देवा, माझं मरण जर कशात असेल ना तर मला मरण हे फक्त स्त्रीच्या हातनं हवंय. स्त्रीकडून मला मरण हवंय. देव म्हटले, तथास्तु. हा निघून गेला. पण हा महिषासूर राक्षस होता, शेवटी त्रास देणारा होता. मृत्यू लोकांमधल्या लोकांना त्रास द्यायचा. देवी देवतांना त्रास देऊ लागला आणि हे पृथ्वीवरती पाप झाला. अधर्म घडत होता. पृथ्वीला ते पाप सहन झालं नाही. ही पृथ्वी अशी आहे, आपण कितीही काही करतो, कितीही घाण करतो, त्या पृथ्वीला पाप जास्त झालं की ते सहन होत नाही. ही पृथ्वी गाईच्या रूपामध्ये देवांकडे गेली. देवाला सांगितलं, देवा, खूप भयानक असं पाप घडतंय, अधर्म घडतोय आणि ते मला सहन होत नाहीये. अशी काहीतरी शक्ती निर्माण करा की हे पाप या पृथ्वीवरनं नाहीसं होईल. ब्रह्म, विष्णू, महेश, तामस, राजस, सात्विक या 3 गुणातून एक शक्ती तत्व त्यांनी तयार केलं. अगदी सुंदर असा देह निर्माण झाला. संत म्हटले, अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासूर मर्दनाला गोले. अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासूर मर्दनाला गोले. त्रिविध तापाची करावया धाडणे. त्रिविध तापाची करावया धाडणे. त्रिविध तापाची करावया धाडणे. त्रिविध तापाची करावया धाडणे.
क्या बात. गुरुजी मी सांगत असते ज्या ठिकाणी स्वरब्रह्म आणि नादब्रह्म एकत्रित येतं तिथं परब्रह्म तयार होतं. वा वा. अगदी सुंदर असा देह निर्माण झाला आणि आई जगदंबा भवानी भयानक स्वरूप आहे तिचं. चित्र डोळ्यासमोर ठेवा बरं, प्रसंग डोळ्यासमोर ठेवा, ऐका बरं. ती जगदंबा माता, ती दुर्गा माता, तिचा देह सुंदर असा निर्माण झाला. आई भगवती हिरवं वस्त्र तिच्या अंगावरती आहे. अगदी रक्तानं डोळे लाल बुंद झालेले आहेत. मेलेल्या माणसांच्या मुंडके गळ्यामध्ये घातलेली त्या भगवतीनं आहेत. आणि ती माई भगवती तिचं जिथं वास्तव्य होतं ती निर्माण झाली, तयार झाली आणि वास्तव्याला जाऊन हिमालयाच्या पहाडामध्ये ती बसली. ती माई भगवती हिमालयाच्या पहाडामध्ये बसली. भयानक तिचं स्वरूप आहे. मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य होते, दोन राक्षस होते. अगदी त्या जंगलामध्ये गेले आणि त्या माई भगवतीचं स्वरूप त्या राक्षसांनी पाहिलं आणि डोक्यामध्ये एक विचार केला, ही माई भगवती जगातलं सौंदर्य जर कशामध्ये भरलेलं असेल तर जगातलं सगळं सौंदर्य त्या माई भगवतीमध्ये भरलेलं आहे. विचार केला, आपला राजा आहे महिषासूर, त्रैलोक्य ज्याच्या ताब्यात आहे, ही राणी त्या राजाला शोभून दिसेल. राक्षस म्हणजे त्यांचं स्वरूपही त्यांना ते आवडलं. त्या माई भगवतीला पाहिलं. मधु आणि कैटभ महिषासुराकडे गेले. महिषासुराला सांगितलं, राजा जगातलं जे सगळं सौंदर्य आहे हे सौंदर्य जर कशामध्ये भरलेलं असेल तर त्या हिमालयाच्या दाट वृक्षामध्ये बसलेली ती माई भगवती जगदंबा माता, तिच्यामध्ये ते सौंदर्य भरलेलं आहे. या त्रैलोक्याला शोभून दिसणारी ती राणी आहे. तिला आपण आपलं केलं पाहिजे, पाणीग्रहण तुम्ही केलं पाहिजे. त्यावेळी त्या महिषासुर नावाच्या राक्षसानं सांगितलं, वेळ कसली लावताय, जा आणि तिला साकडं घाला, मागणं घाला. मधु आणि कैटभ दोन राक्षस माई भगवतीच्या समोर आले, आई जगदंबेच्या समोर आले. आल्याबरोबर पाहिलं त्या माई भगवतीकडे आणि आवाज दिला, सुंदरी जगातलं सगळं सौंदर्य तुझ्यामध्ये भरलेलं आहे. आमच्या या त्रैलोक्याचा राजा आहे महिषासुर, लग्नासाठी तयार हो. त्या जगदंबेच्या डोळ्यामध्ये आग ओतली गेली, क्रोधात आली, हातातलं ते घट फेकून दिला आणि ती जगदंबा माता म्हणाली, ए मूर्खा, माझ्यासोबत जर पाणी ग्रहण करायचं असेल तर जो कोणी पुरुष माझ्यासोबत युद्ध करायला तयार आहे आणि युद्ध करता करता जिंकायला तयार आहे त्याच्यासोबत मी पाणी ग्रहण करायला तयार आहे. असं अगं तू सुंदर आहे, तू कोमल आहे, तू युद्ध करू शकत नाही, तू युद्ध करू शकत नाही, तू एक स्त्री आहे, तू एक सामान्य स्त्री आहे. माहिती नव्हतं ती जगदंबा माता कशी आहे. मधु आणि कैटभ त्या माई भगवतीच्या मुखातून वाक्य निघाले, अरे मूर्खा, एकदा सांगितलंय पाणी ग्रहण करायचं असेल तर माझ्यासोबत तुला युद्ध करावं लागेल. मधु आणि कैटभ हातामध्ये शस्त्र घेतली, युद्ध करण्याकरता तयार झाले. आणि माई भगवती जगदंबा माता, दुर्गा माता आणि मधु आणि कैटभ दोघांमध्ये युद्ध चालू झालं. युद्धाच्या पहिल्या दिवशी मधु मारला गेला, युद्धाच्या दुसऱ्या दिवशी कैटभ मारला गेला. दोघंही ठार झाले. बातमी समजली महिषासुराला, माझ्या सेवकांना मारलं एक सामान्य शक्ती, एक सामान्य स्त्री हे कसं करू शकते. आवाज दिला, चंड आणि मुंड सामने या आणि भिडा त्या जगदंबेला. चंड आला, मुंड आला, दोघंही माई भगवतीच्या समोर गेले. घनघोर असं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये युद्धाच्या तिसऱ्या दिवशी चंड मारला गेला, युद्धाच्या चौथ्या दिवशी मुंड मारला गेला. म्हणून या भगवतीला अजून एक नाव प्राप्त झालं, चामुंडा. अगदी तब्बल 9 दिवस ही माई भगवती राक्षसांसोबत युद्ध करत होती आणि बरोबर 9वा दिवस उजडला. लक्षात आलं सगळी राक्षस संपली, रक्तबीज असेल ही सगळी राक्षस माई भगवतीनं मारली, पराभव केला, सगळी राक्षस ठार केली. आणि तो महिषासुर ज्याला तिच्या भगवतीच्या सोबत पाणी ग्रहण करायचं होतं तो महिषासुर आता रणांगणात उतरला. माई जगदंबेच्या समोर, आई भगवतीच्या समोर आला. अगदी भयानक ते स्वरूप त्यानं पाहिलं. आवाज दिला, सुंदरी.
अगं थांबव हे युद्ध. तू एक सामान्य स्त्री आहे, माझ्याशी पाणी ग्रहण करायला तयार हो. आवाज दिल्याबरोबर तळपायाच्या मस्तकात गेली आई जगदंबा माता क्रोधात आली आणि सांगितलं, अरे मूर्खा, माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर माझ्यासोबत तुला युद्ध करावं लागेल, तरच मी तुझ्यासोबत पाणी ग्रहण करायला तयार आहे. आणि तो महिषासूर, आता माई भगवतीचं आणि महिषासुराचं युद्ध होणार होतं. हे युद्ध पाहण्याकरता स्वर्गातील देवदेवता देखील आली, मृत्यू लोकातील लोक देखील त्या ठिकाणी आली. अगदी हे स्वरूप त्यांना पाहायचंय, अगदी हे युद्ध त्यांना पाहायचंय. सगळी देवदेवता आली महिषासूर भगवतीला की भगवती महिषासुराला. अगदी देवादिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, कोण 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 मारेल? महिषासूर मारेल की भगवती मारेल? जगदंबा मारेल की महिषासूर मारेल? कोण मारेल? अगदी रणांगणात युद्धाकरता उतरले. समोरून महिषासूर होता, एका बाजूने माई भगवती होती, आई जगदंबा होती, माता दुर्गा होती. अगदी हातामध्ये शस्त्र घेतली, समोरून महिषासूर येत होता, एका बाजूने जगदंबा माता येत होती. अगदी भयानक तो प्रसंग होता. सगळी देवदेवता हादरून गेली होती. पृथ्वी थरथर थरथर कापायला लागली. युद्ध चालू झालं आणि त्या युद्धामध्ये थरथर थरथर पृथ्वी कापायला लागली. पृथ्वी समुद्रातल्या लाटा पृथ्वीवर यायला लागल्या. अगदी आकाशातून इजा कडकडत होत्या आणि माई भगवतीचं महिषासुराचं युद्ध चालू झालं. घनघोर असं युद्ध करत होते. युद्ध करत असताना आई जगदंबा मातेनं, माई भगवतीनं त्रिशूल घेतला आणि महिषासुराचं मस्तक बाजूला केलं. धडा वेगळा महिषासुर झाला. स्वर्गातून फुलांचा वर्षाव व्हायला लागला. माई भगवतीनं, आई जगदंबा मातेनं महिषासुराचा वध केला. देवाधिकांना आनंद झाला. पृथ्वीवरचं पाप गेलं. सगळी देवदेवता स्वर्गातून फुलांचा वृक्षाव करत होती, फुलं पाडत होती, फुलांचा वर्षाव करत होती. माई भगवतीनं महिषासुराचा वध केला. माई भगवतीनं महिषासुराचा वध केला. सगळी देवी देवता आनंदानं नाचायला लागली. हीच जगदंबा माता अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे. ऐका दादा, जगदंबेचं जे काही जागरण आहे, जगदंबेचा जो काही उदो आहे, हे वारकरी संप्रदायाला धरून असलेला हा जगदंबेचं जागरण आपण या ठिकाणी करतोय. किती उपकार आहेत त्या माई भगवतीच्या आपल्यावरती, त्या जगदंबेच्या आपल्यावरती. ही जगदंबा माता जेव्हा आपल्यामध्ये सरस्वती रूपानं येते तेव्हा ती आपल्याला विद्येचं दान देते. हीच जगदंबा माता जेव्हा आपल्यामध्ये अन्नपूर्ण रूपानं येते तेव्हा ती आपल्या पोटातली आग शांत करते. हीच जगदंबा माता जेव्हा आपल्यामध्ये रेणुका रूपानं येते तेव्हा ती आपल्या शरीराची रोगराई घालवते. वर्णन केलं, ए हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, 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 हरी घेऊनिया विना, करी मंजुळ गायना, करी घेऊनिया विना, करी मंजुळ गायना, हे सभेमध्ये हसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती किती उपकार या जगदंबा मातेच्या आपल्या जीवनामध्ये. ऐका बरं, माझा एक प्रश्न असेल तुम्हाला महिला मंडळ. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल असं मी गृहीत धरते. ज्यांना माहिती त्यांच्याबद्दल मला आदर आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्याबद्दल डबल आदर आहे, कारण आता तुम्ही ऐकणार आहात. माझा प्रश्न असा असेल
किंवा माई भगवतीचं पहिलं जागरण विश्वातलं कोणी केलं? दक्ष राजा. बरोबर. तुम्ही कीर्तन खूप ऐकली त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञात आहे सगळं. हा, अगदी दक्ष राजांनी विश्वातलं पहिलं जगदंबेचं जागरण केलं. ऐका बरं, जगदंबेचं जागरण करण्याची पद्धत, जगदंबा मातेचा उदो करण्याची पद्धत ही अनादी कालापासून चालत आलेली आहे. या वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही संत महात्मा मंडळी होऊन गेली, सगळ्या संतांनी जगदंबेचं जागरण केलं. ज्यांचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय ते नाथ महाराज, त्यांनी सुद्धा जगदंबेचं जागरण केलं. कसं केलंय? स्वर्ग मृत्यू पातळीचा मंडप घातिला हो, गाडी वेदाचा फुलवर बांधिला हो, शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला बाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला बाबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. नाथ महाराजांनी जगदंबेचं जागरण केलं. तुकोबराय तर म्हटले, आम्ही स्वतः गोंधळी होऊन जगदंबेचा गोंधळ आम्ही घातलेला आहे. तुकोबांचंही सांगणं आहे, आम्ही गोंधळी गोंधळी नामी गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी. गोविंद गोकुळाचे मेरी गोपाळाचे मेरी गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळी आमचा घाला गोंधळ आमचा घाला गोंधळ बाजू हरिनामाचा बळ आमचा घाला गोंधळ बाजू हरिनामाचा बळ आमचा घाला गोंधळ बाजू हरिनामाचा बळ. गाला जेऊ माता गोंधळाची येऊ माता गाला जेऊ तुमच्या गोंधळाला ये. गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी हा गोंधळी गोंधळी आंबेडकर गोंधळी हा गोंधळी गोंधळी आम्ही आंबेडकर गोंधळी हा. गोंधळी 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 अरे सब तुमचे धन्यवाद. बरं बरं झाले कधी आई उठली नाही. अगदी जगद्गुरु तुकोबराय असतील, नाथ महाराज असतील, सगळ्या संतांनी जगदंबेचं जागरण, जगदंबेचा गोंधळ सगळ्या संतांनी केलेला आहे. कथा सांगत असताना विस्तार असा आहे, ब्रह्मदेवांचे मानस पुत्र होते, त्यातमध्ये नारद मुनी आणि नंबर 2 दक्ष महाराज. दक्ष महाराजांना ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा तुला मी प्रजापती पद देतो, माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये तुम्हाला मदत कर. दक्ष महाराज म्हटले, बाबा काही हरकत नाही. 10,000 पुत्रांची निर्मिती केली दक्ष महाराजांनी आणि त्या 10,000 पुत्रांना हिमालयाच्या पहाडामध्ये पाठवलं. तपश्चर्या करण्याकरता सांगितलं, तपश्चर्या करा, परत आल्याच्या नंतर मी तुमचं शुभमंगल लावून देतो, मग तुम्ही चतुर्भुज व्हाल, मला माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये तुम्ही मदत कराल. 10,000 पुत्र हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या केली. तपश्चर्येनं चेहऱ्यावर तेज निर्माण झालं आणि गावाकडे येत असताना अर्ध्या वाटेत आले आणि शेंडीवाले बाबा त्यांना आडवे गेले. शेंडीवाले कळता ना, नाव त्यांचं नारद मुनी. अडवलं, विचारलं कुठून आलात, कुठं जायचं, कशासाठी आलात. सांगितलं दक्ष प्रजापतीची मुलं आहोत, सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करायची, गावाकडे जाणार, आमचे वडील आमचं लग्न लावून देणार, मग आम्ही चतुर्भुज होणार आणि सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करणार. नारद मुनींनी विरक्तीचा उपदेश केला. बाळांनो, लग्न करून कोणाचं भलं झालेलं नाही आहे, लग्न करून कोणाला सुख प्राप्त झालेलं नाही आहे. तसेच परत हिमालयाच्या पहाडामध्ये जा, भगवंताची प्राप्ती करून घ्या, तुमच्या देहाचं कल्याण होईल. गेली परत. दक्ष महाराजांना समजलं, 10,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश केला.
परत 10,000 पुत्र निर्माण केली. त्यांनाही सांगितलं हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा, सृष्टी विस्ताराचं काम आपल्याला करायचंय. तेही गेली, हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या करून परत गावाकडे येत असताना पुन्हा हे शेंडीवाले बाबा त्यांना आडवे गेले आणि त्यांनाही विरक्तीचा उपदेश केला. सांगितलं गावाकडे जाऊन कोणाचं भलं झालेलं नाही, देवाची प्राप्ती करून घ्या. विरक्तीचा उपदेश केला आणि पाठवून दिलं. दक्ष महाराजांना राग आला, त्यांच्या समोर प्रगट झाले आणि त्यांना शाप दिला. सांगितलं महाराज महात्मा, माझा शाप असेल तुम्हाला, कधीच एका जागेवरती बसून भजन करू शकत नाहीत, कधीच एका जागेवरती बसून तुम्ही कोणाला ज्ञान देऊ शकत नाहीत. तेव्हापासून नारद मुनी ब्रह्मांडामध्ये फिरत राहतात. ब्रह्मदेव प्रगट झाले, दक्षाला सांगितलं दक्षा फार मोठी चूक केली तू, एका महात्म्याला तू शाप दिला, फार मोठी चूक घडलेली आहे. नाही बाबा मी बरोबर केलं. अरे दक्षा चुकलाय तू. नाही बाबा बरोबर केलं, 20,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश करून या महात्म्यानं पाठवलं म्हणून मी ही चूक केली. पण दक्ष महाराजांना ब्रह्मदेवानं सांगितलं दक्षा, तू ज्या 20,000 पुत्रांची निर्मिती केली होती ती धड स्त्री होती, धड पुरुष होती, किन्नर जातीची ती लोक. म्हणून या महात्म्यानी तुझ्या हातून भयानक असं पाप घडणार होतं, पण ते पाप या महात्म्यानं विरक्तीचा उपदेश करून परत पाठवून दिलं. तुझ्या चांगल्यासाठीच त्यांनी केलं उपदेश. चूक लक्षात आली. विचारलं बाबा आता मी काय करू. त्यावेळी ब्रह्मदेवांनी दक्ष महाराजांना सांगितलं तुझ्या कणखल्या क्षेत्रामध्ये जायचं, जगदंबेचं अष्टभुजाधारी चित्र काढायचं आणि त्या रूपाच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळायचा. आणि ही भगवती माता, ही जगदंबा माता, ही दुर्गा माता जेव्हा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल तेव्हा तुझं हे पाप नाहीसं होईल. दक्ष महाराज आपल्या कणखल्या क्षेत्रामध्ये गेले, जगदंबेचं अष्टभुजाधारी रूप काढलं आणि त्या रूपाच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला आणि आई भगवतीचं आवाहन करायला लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, भगवतीला आवाहन केलं. ती जगदंबा माता 9 रूपामध्ये प्रगट झाली. ऐका बरं, 9 रूपामध्ये प्रगट झाली. दक्ष महाराज म्हणतात माते या रूपाकडे पाहू, या रूपाकडे पाहू की या रूपाकडे पाहू. ती माई भवानी जगदंबा माता एका रूपात आली. विचारलं बोल दक्ष काय पाहिजे. दक्ष महाराजांनी सांगितलं माते माझ्या हातून फार मोठं पाप घडलेलं आहे, या पापातून मला निवृत्त होण्यासाठी तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आहे. त्यावेळी त्या माई भगवतीनं सांगितलं दक्षा माझा जर तू चांगला सांभाळ केला, व्यवस्थित सांभाळ केला तर मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, तुझं जीवन मी प्रकाशमय करून टाकील. पण तुला जर माझा सांभाळ करता आला नाही तर तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल. कारण स्त्री सामान्य नाही आहे, धगधगती ज्वाला आहे, धगधगती आग आहे. पुरुष मंडळ माझी एक विनंती असेल तुम्हाला, स्त्रीचा कधी अपमान करू नका. आपली बायको असेल, मुलगी असेल, आई असेल, बहीण असेल, कधी तिचा अनादर करू नका. कधी नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म चुक हनुमान हो, भीष्म चुक हनुमान. मत कर
निंदा मत करो यारो, नारी रतन की खाड़, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. वा कधी तिचा अपमान करू नका. आई असेल, बहीण असेल, आपली बायको असेल, कधी तिचा अपमान करायचा नाही, कधी तिचा अनादर करायचा नाही. कारण ती स्त्री आहे, ती दगदग, ती आग आहे, दगदग ती ज्वाला आहे. त्या जगदंबा मातेनं सांगितलं, दक्षा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, पण 2 अटी तुला मान्य कराव्या लागतील. माते काय अटी असतील मला सांग, मी मान्य करेल. त्या जगदंबा मातेनं, माई भगवतीनं सांगितलं, माझी पहिली अट असेल, मी जेव्हा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, माझा विवाह भगवान भोलेनाथाशी करून द्यायचा. आणि दुसरी अट अशी असेल, तुझ्या जीवनामध्ये तू जर भगवान भोलेनाथाचा अपमान केला, अनादर केला, तर मी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल. दुसरी अट सांगितली. मान्य केल्या दोन्ही अटी. काही काळ उलटून गेला. अगदी ही जगदंबा माता दक्षाच्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आली, सतीरूपानं जन्माला आली आणि ही उपवर झाली. उपवर झाल्याच्या नंतर दक्षानं पहिली अट सांभाळी, विवाह भगवान भोलेनाथाशी करून दिला. पहिली अट सांभाळली दक्षानं, पण दुसरी अट दक्षाला सांभाळता आली नाही. ज्यावेळी कणखली या क्षेत्रामध्ये दक्ष महाराजांनी यज्ञ ठेवला, त्या यज्ञामध्ये सगळ्या देवी देवतांना मान दिला, निमंत्रण दिलं, सगळ्या देवी देवतांना बोलावलं, पण भगवान भोलेनाथांना बोलावलं नाही. या जगदंबा मातेनं सांगितलं होतं, भगवान भोलेनाथाचा जर अपमान केला तर तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून निघून जाईल. लक्षात आलं, सगळ्या गोष्टी लक्षात आली, सगळी देवदेवता त्या ठिकाणी पाहिली, पण भगवान भोलेनाथांना निमंत्रण दिलं नाही. ती सती माता अगदी दक्षाच्या यज्ञाजवळ गेल्या आणि ज्या ठिकाणी यज्ञ केलेला होता त्या यज्ञामध्ये उडी मारली आणि जळून भस्म झाल्या. भगवान भोलेनाथांना विरह सहन नाही झाला. भगवान भोलेनाथांनी ते कलेवर हातामध्ये घेतलं आणि ते कलेवर घेऊन या ब्रह्मांडामध्ये फिरायला लागले. देवतांनी पाहिलं, भगवान भोलेनाथ ते मेलेलं कलेवर घेऊन हातामध्ये घेऊन ब्रह्मांडामध्ये फिरताय. श्री विष्णूंना प्रार्थना केली की सुदर्शन चक्र सोडा आणि या देहाचे तुकडे तुकडे करा. त्यावेळी श्री विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं, त्या देहाचे तुकडे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी सती मातेच्या देहाचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ तयार झालं. 52 शक्तिपीठ आपल्या भारतात आहेत, त्याच्यातले 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची लक्ष्मी माता, माहूरगडची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी माता आणि वणीची सप्तशृंगी माता अर्धशक्तिपीठ. ही 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग महिला मंडळ ऐका बरं, जगदंबा मातेचं विश्वातलं पहिलं जागरण हे दक्ष महाराजांनी केलेलं आहे. माझं तुम्हाला एक सांगणं असेल, हा उत्सव, हे जागरण, हा उदो आज महाराष्ट्रभर साजरा केला जातोय. दादा, गावागावात चौकात मंडळ तयार झाली, पण त्या मंडळाच्या समोर चांगली कामं घडत नाहीत, नामचिंतन होत नाही. त्या मंडळाच्या समोर आपल्या भारतात अशी मुलं जन्माला आली की आई भगवतीच्या समोर हातामध्ये दांडिया घेऊन, हातामध्ये टिपऱ्या घेऊन आपल्या भारतातली पोरं दांडिया खेळतायत. भारतातली पोरं हातामध्ये जर टिपऱ्या घेऊन दांडिया खेळत असतील तर तुम्ही तुमच्या हातात बांगड्या घालून घेताय. तो सण आपला नाही आहे, ते आपल्या धर्माला शोभत नाही आहे. ते खेळण्यासाठी गुजराती लोक आहेत, आपल्या धर्माला शोभत नाही ते. अगदी आपली रीती, आपले रिवाज, कुलस्वामिनीचा हे जागरण आहे, हा उदो आहे. महिला मंडळ आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक कार्यक्रम फार जमतो. या 9 दिवसामध्ये आपल्या नवऱ्याला बुडवण्याचा कार्यक्रम. कोणता कलर होता आज? काय निळं निळं वातावरण दिसतंय. तुम्हाला एक सांगणं असेल महिला मंडळ, तुम्ही ग्रंथांचा अभ्यास करा, पुराणांचा अभ्यास करा, देवी भागवत या ग्रंथाचा अभ्यास करा. बाबा, कुठल्याच ग्रंथात सांगितलं नाही की तुम्ही या कलरची साडी घाला. मी वाचलंय, देवी भागवत वाचलंय मी, मला तर कुठं पाहायला भेटलं नाही. या 9 दिवसाच्या 9 साड्यांचा आणि देवीच्या अंगावरच्या कलरचा, या 9 रंगाच्या 9 साड्यांचा तीळ मात्र संबंध नाही. हे कोणी काढलं मला माहिती नाही, पण या साड्यांचा, या कलरचा आणि देवीची काहीही संबंध नाही. महिला मंडळ, तुम्हाला लढायचंच असेल, तुम्हाला एक गोष्ट मी सांगून जाईल. देवीच्या अंगावरच्या वस्त्रांकडे लक्ष ठेवण्यापेक्षा, ऐका बरं, देवीच्या
अंगावरच्या वस्त्रांकडे लक्ष ठेवण्यापेक्षा देवीच्या अंगावरच्या शस्त्राकडे लक्ष ठेवा. काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. येणारा काळ वाईट आहे. आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वातावरण पाहायला भेटतं. एवढं गलिच्छ वातावरण या महाराष्ट्रात निर्माण झालं. गुरुजी, या नवरात्रामध्ये लव जिहाद सारखे प्रकार घडायला लागले. तोंड कुणी उचकटायचं, आणि हे तोंड उचकटण्यासाठी फार मोठी जिगर लागते. तुम्हाला लढायचंच असेल, हातात दांडिया घेऊन नाही, हातात तलवार घेऊन लढा. नक्कीच माई भगवतीला हे आवडेल. नववीत भक्तीच्या करोनी नवरात्र, भक्तीच्या करोनी नवरात्र. पोटी पोटी मागे न ज्ञानपुत्र, पोटी पोटी मागे न ज्ञानपुत्र. सद्भाव सद्भाव अंतरीचा मित्र, सद्भाव अंतरीचा मित्र. सांडिन कुपात्र, कुपात्र. आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, जोगवा मागेल. दादा, तुम्हाला लढायचंच असेल ना, हातामध्ये शस्त्र घेऊन लढा. नक्कीच माई भगवतीला आवडेल. महिला मंडळ सांगणं आहे माझं, आपल्या मुलीला थोडी तरी शस्त्राची माहिती असायला हवी. आपल्या मुलीला दानपट्टा चालवायला यायलाच हवा, तलवारबाजी करायला यायलाच हवी. या गोष्टी जर आपल्या मुलीला येत नसेल, आपण जर बेसावध असू ना, कधी आपल्या गळ्यावर तलवार चालली जाईल सांगता येणार नाही. त्याच्यामुळे या नवरात्रामध्ये उपवास करून कलरच्या साड्या घालून उपयोग नाही आहे. तुम्ही 9 दिवसाचा उपवास करताय आणि घरात सासू उपाशी आहे. भगवतीला नाही आवडणार भगवतीला ही गोष्ट. तुम्हाला सांगणं आहे माझं, 9 दिवस उपवास करण्यापेक्षा घरातल्या सासूची सेवा करा. तुम्हाला उपवासच करायचा असेल तर उपवास क्रोधाचा करा. उपवासच करायचा असेल लोभाचा करा. उपवासच करायचा असेल कामाचा करा. 9 दिवस फक्त फराळाचं खाऊन रोज ताट भरून घ्यायचं नाही. आवडे देवाची तोलिका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळा. काय आवडतं त्या भगवतीला? आवडे देवासी त्वयी का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. उपवास करू नका या मताचे नाहीये, पण नामचिंतन या नवरात्रीमध्ये घडावं. रात्रीचे 3 प्रकार आहेत: नवरात्र, महाशिवरात्र, आणि तिसरी माहिती का? कत्तलची रात्र, जी मतदानाच्या अगोदर आदल्या दिवशी असते. ती रात्र सांगणार नाही मी, पण नवरात्र हे नवरात्रीचे उपवास आपण या ठिकाणी करतो. करू नका या मताचे नाही, करा. पण ज्या गोष्टी काळाची गरज आहे त्या गोष्टी आचरणामध्ये आणा, त्या गोष्टी जीवनामध्ये करा. महिला मंडळ अभंग कुठला जरी घेतला तरी जगदंबा आपल्याला कळणं फार काळाची गरज आहे. बरं, विठ्ठल विठ्ठल एका नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगातून नाथ महाराज सांगतात, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संतांचे चरण, संतांचे पाय आपल्याला धरावे लागतील. नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. माझं सांगणं असतं, महाराज, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र त्या ठिकाणी आपल्याला सांगत असतात. पण महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून सांगितलं, त्याचं आचरण जर आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ. बाबा, आपल्या सप्ताहाला किती वर्ष झाले?
13 वर्ष सप्ताहाला पूर्ण होत आहेत. मला सांगा या 13 वर्षामध्ये सप्ताहात कीर्तनं किती आहेत? 11 ना? हा, 11 कीर्तनं सप्ताहात आपले आहेत. मला सांगा या 13 वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 150 ते 200 कीर्तन ऐकलेले? काय दुखत आहे का तुमचं? हां बोला ना, बोला. या 13 वर्षामध्ये 150 ते 200 कीर्तन आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहेत. मला सांगा तुमच्यात काही बदल झाला म्हणा की झालेला दिसतं म्हणून म्हटलं झाला म्हणा. मला सांगायचं तुम्हाला एकच, महाराज किती सांगतायत या गोष्टीला महत्त्व नाही आहे, त्याचं आचरण माणसाच्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवनचरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय नाथ महाराजांचं वर्णन करावं. जगाच्या मालकानं ज्यांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये, अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये, अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंदी त्याचे पाय. जगाच्या मालकानं हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे, तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं, तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी राबला. तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, वेदाची बोलणे, तुझी वेदाची बोलणे, सूर्याचे चालणे तुझी या बळे, सूर्याचे चालणे तुझी बळे, सूर्याचे चालणे तुझी या बळे, सूर्याचे चालणे तुझी बळे. ऐसा तुझा माझा प्रमाण धनी, ऐसा तुझा माझा प्रमाण हो, ऐसा तुझा म्हणता धनी, ऐसा तुझा म्हणता धनी. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं, तो भगवंत नाथांच्या घरी राबलाय. भांडी घासली, कपडी धुतली, चंदन उगाळून दिलं. याच्याही पुढे जाऊन सांगू, नाथांच्या घरी राबण्याकरता 2 देव होती. दत्त चोपदारी, एकाच देवानं नाही 2 देवानं नाथांच्या घरी काम केलं. किती मोठे महात्मा, किती मोठे संत. ऐका ना, नाथांचं सामर्थ्य. त्या नाथांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली, हरिपाठ दिला, भागवत दिलं, रामायण दिलं, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ नाथांनी आपल्याला दिलाय. पण या जगात अजून बरीच अशी लोक आहेत ज्यांना तत्वज्ञानाच्या गोष्टी कळत नाहीत. बोट्यावर मोजण्या इतकी लोक आहेत ज्यांना तत्वज्ञान अंतकरणापर्यंत पोहोचतं. अवघड तत्वज्ञान आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचत नाही. ते अवघड तत्वज्ञान माणसाला समजण्याकरता साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये भारुडाची निर्मिती नाथांनी केली आहे. मी एक ब्रह्माचा अंश आहे, मी एक ब्रह्माचा अंश आहे, हे माणसाला कळण्याकरता भारुडाची निर्मिती नाथांनी केली. अगदी गोड अशी भारुड आहेत बरं महिला मंडळ नाथांची. कीर्तनामध्ये गायलं तर वाटतं उठून कीर्तनात नाचावं, कारण नाथबाबा म्हणतात, या शेजारणीनं भर नाही केलं ग बयो. आता कशी चेरी फुलले यांच्या पान. काय म्हणतात, या शेजारणीनं भर नाही केलं ग बयो, मला पंढरीला गेलं ग बयो, मला पंढरीला गेलं ग बयो, मला पंढरीला गेलं ग बया, मला पंढरीला गेलं ग रया, तिला पंढरीला गेलं ग रया, तिला पंढरीला लडका मतन
यडकमतन केवळ पंचानन यडकमतन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ धडक मारी शंकरा बाबा शिकून घेतलं पाहिजे ते हे नाथांची भारुड आहेत. आपल्याला समजण्याकरता नाथांनी भारुडाची निर्मिती केली आहे. अधिकार सोपा नाहीये बरं, अधिकार सामान्य नाहीये. अगदी जगाच्या मालकांना नाथांच्या घरी काम करावं संत वर्णन करतात. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची मूर्ती द्वारकेची मूर्ती द्वारकेची मूर्ती एकनाथा द्वारकेची मूर्त जगाच्या मालकांना नाथांच्या घरी काम करावं एवढं सामर्थ्य एवढा अधिकार नाथ महाराजांचा. ते नाथ महाराज आपल्याला सांगतायत भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताचे चरण आपल्याला धरावे लागतील. पहिलं चरण हरी प्राप्ती
हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. पहिल्याच चरणात नाथ महाराज या जीवाला सांगतायत, बाबा आज माणसाला या जगामध्ये सुखाची अपेक्षा लागलेली आहे. त्या सुखासाठी माणूस आज रात्रंदिवस धडपड करतोय, पण हवं ते सुख माणसाला भेटत नाही आणि दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत नाही. मग ते सुख जर पाहिजे असेल तर ते सुख प्राप्त करण्याकरता संताचे चरण माणसाला धरावे लागतील. सुख कुठं आहे तर सुख देवाजवळ आहे, सुख देवाच्या चरणाजवळ आहे. म्हणून संताचे चरण धरायचे, भगवंताची प्राप्ती माणसाला आपोआप होऊन जाते. संत म्हटले सुख देवाच्या चरणाजवळ आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. तुझे पायी सुख सर्व आहे.